आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुलसी ममा ममा आय जस्ट वॉन्ट रिमाइंड यू, आज आपली डेलिगेट्स बरोबर मीटिंग लाईन अप आहे. ओ गॉड, ती मीटिंग आज आहे का? जस्ट स्लिप माय माइंड. आमची एक दुसरी महत्वाची मीटिंग आहे. फाईन, मी आणि अक्षय वी कॅन हँडल इट. नाही, अक्षय आमच्या सोबत येणार आहे. आय नीड हिम देअर. पण आय एम शुअर विल हँडल. आणि संजय आहे ना? या फाईन. गुड. अक्षय, निघूया. येस मम्मा, लेट्स गो. येतो आम्ही. बाय आजी. बाय डॅड. बाय ब्रो. गुड डे. बाय. कुछ तो गड़बड़ है श्रेयस. आता काय केलंय मम्मानी? काही केलं नाही रे, पण काहीतरी करण्याच्या बेतात आहे हे नक्की. डॅड प्लीज प्लीज, आय डोंट लाईक इट. श्रेयस, मी तुझ्या आईला ना खूप वर्ष ओळखतो. ती खरं कधी बोलते, खोटं कधी बोलते, ते चांगलंच कळतं मला. ऑफकोर्स. पण काय ना डॅड, त्या माझ्याही मम्मा आहे आणि मला याची पूर्ण खात्री आहे की त्या कधीही चुकीचं वागणार नाही. माझ्या आणि अक्षयच्या बाबतीत तर नाहीच नाही. त्यामुळे यू जस्ट चिल, हॅव युअर ब्रेकफास्ट. बाय. सी यू. बाय. बाय आजी. सी यू. बाय बाय. आई, कधी कधी ना खूप टेन्शन येतं मला. या मुलांचा यशोधरावर नको तितका विश्वास आहे. दुर्दैव त्यांचं, काय करणार. यशोधराने लहानपणापासून त्यांना तसंच घडवलंय. मी मात्र देवाची प्रार्थना करत असते, लवकरात लवकर त्यांना आपल्या आईचं खरं रूप कळू दे. जाऊ दे नाही. तिच्यासमोर काही बोलत नसले ना मी, तरी ती काय करते याच्याकडे माझं बारीक लक्ष असतं. ती दाखवत नाहीये, पण तिच्या मनात काहीतरी आहे नक्की. तिच्यासाठी माणसांपेक्षा पैशाचं मोल जास्त आहे. पैशांसाठी ती काय वाटेल ते करू शकते रे. आणि दिवसेंदिवस तिची हाव वाढतच चाललीये. पण आई, हे सगळं कुठे ना कुठे थांबायला हवं ना. पण यशोधरेला कोण थांबवणार? या घराचा अलिखित नियमच झालेला आहे. घरात तेच होईल जे यशोधरेला हवंय. चल लवकर चल, उशीर होतो. तुम्ही आता कुठे निघालात? मी तुला काल सांगितलं होतं ना ती मंडळी यायची आज म्हणून. मग मग अगं मग काय, आत्ता सकाळी येणार आहेत ती लोक. हे बघ, आत्ता कुठेही जायचं नाहीये. अगं पण आई कॉलेज आहे. अगं एक दिवस कॉलेजला नाही ना गेलीस तर काही बिघडत नाहीये. कुठच्याही क्षणी येतील ग ती मंडळी. जा, आवर जा लवकर पटकन. मला किचन मध्ये खूप काम पडलंय. आरू, तू चल माझ्या मदतीला. हो आई, आलेच. काय होईल? शांत हो. मला वाटतंय आता या परिस्थितीतून घरातून निघणं कठीण आहे. पाहुण्यांना येऊन जाऊ देत, मग आपण लगेच जाऊ. पण मॉम माझी वाट बघत असतील ना तिथे कॅफेमध्ये, आणि हे सगळं आटपून निघेपर्यंत खूप उशीर होईल ताई. त्या चिडतील. राहुल, तू पॅनिक होऊ नको प्लीज. त्यांना येऊन जाऊ देत, मग आपण जाऊया ना. हो हो आई, हो हो आई. चल. श्रावणी दिसत नाही रे. मम्मा, शी मस्ट बी ऑन द वे. ओके, तू तिला. गुरुजी नमस्कार. आशीर्वाद आशीर्वाद. अक्षय, अक्षय साहेब यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. या. हो. मम्मा,
यू कॅरी ऑन, मी एकदा श्रावणीला फोन करतो. ओके. हा बोल अक्षय. श्रावणी, अगं कुठेस तू? अरे ऐक ना, इकडे ना एक प्रॉब्लेम झालाय. मी जरा एका कामात अडकले, पण मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते. ओके ओके, तू लवकरात लवकर ये प्लीज. यू नो ना, मला अजिबात उशीर झालेला चालत नाही. हो माहितीये, मी येते. सो सॉरी, प्लीज मी येते. ओके ओके, ये लवकर. बाय. श्राऊ, अगं आवरलं की नाही? आले येतील ते पाहुणे इतक्यात. आटप चटचट. आले आले. काल आम्ही जे सांगितलं ते सगळं लक्षात आहे ना? ती मुलगी येईलच इतक्यात. पत्रिका घेऊन येणार आहे. तुम्हाला लक्षात आहे ना आम्ही काय सांगितलंय ते? आली का श्रावणी? मामा, ती जरा कामात अडकली होती, पण येते आता. बरं बस. अक्षयची पत्रिका तुमच्याकडे असेलच नाही? अक्षय साहेबांची पत्रिका दाखवायची काहीच गरज नाही, कारण ती मला तोंडपाठ आहे. त्या मुलीची पत्रिका मात्र आठवणीने दाखवा. मग पुढचं बोलणं करू. काय घेणार तुम्ही? टी, कॉफी? बिन साखरेचा चहा. ओके. अक्षय प्लीज. सगळं नीट लक्षात असू दे. अरू, श्राऊ, अगं आटपलं की नाही? येतील ती मुलाकडची मंडळी लगेच. आटपा लवकर. अगं हे हा? झाली ना सगळी तयारी नीट? अगदी व्यवस्थित. हा? हो. ओके फाईन. हा झब्बा कसा दिसतोय? आता तुमचं आणि काय हो मध्ये, पण छान दिसतंय. अरू, श्राऊ, आटपा का लवकर. येऊ का? अहो, हो या ना, या 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 या, या या प्लीज प्लीज या. या ना, या या. अगं श्रावणीला घेऊन ये ना तयार असली तर. आले आले तर. अगं असू दे असू दे. आयुष्यमान भव. मग आता पुढची बोलणी करूयात का? म्हणजे सॉरी हा. काय ना, नाही, आमच्या श्रावणीची तब्येत जरा कालपासूनच थोडी नरम आहे. तिला जरा बाहेरचं खाल्लं ना की लगेच बारतं आणि त्रास होतो. काल काय झालं, ती मैत्रिणीबरोबर कॉलेजला. अगं चालायचंच, जग बदलतंय हल्ली. आपण पुढची बोलणी करून घ्यायची का? आणि तुमच्या काही अटी असतील ना तरी आम्हाला सांगितलं तरी चालेल. हो, काय हरकत नाही ना. थँक्यू. आणखी किती वेळ वाट पाहिजे आम्ही? वेर इज शी? येणार आहे की नाही? मामा ट्राय करतोय पण फोन नॉट रिचेबल येतोय. कम ऑन अक्षय, अरे वेळेची किंमत आहे की नाही त्या मुलीला? तुला माहितीये वेळेची किंमत नसणारी माणसं आम्हाला आवडत नाहीत. मामा प्लीज प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ती येतच असेल थोडा वेळ. कॉलर अगेन. विचार कुठपर्यंत आली?
नॉट रिचेबल. वाव. श्राव श्राव बरं वाटतंय ना? हो ताई, थोडा विकनेस आहे बस. आत्ता असं अचानक काय झालं ग तुला मळमळायला? त्या पाहुण्यांसमोर किती विचित्र दिसलं ते. सॉरी. श्रावू, अगं काय झालं? सगळं ठीक आहे ना बाळा? आई आई तू उगाच पॅनिक होतीयस. काही नाही झालंय ग, काल काहीतरी खाण्यात आलं असेल म्हणून. मी नेते तिला डॉक्टरकडे. ठीक आहे? आत्ता? बर, मी पण येते. चल. आई काही गरज नाहीये. काय एवढी पॅनिक होतेस तू? इतकं काही सिरियस झालं नाहीये. अगं मी नेते ना तिला डॉक्टरकडे. बर. चल चल. काय चाललंय या दोघींचं काही कळत नाहीये. अक्षय, आणखीन किती वेळ वाया घालवायचा आम्ही? मामा प्लीज थोडा वेळ, काहीतरी इम्पॉर्टंट कामात असेल ती. What? इथे तुमच्या लग्नाबद्दल बोलायला भेटलोय आपण. यापेक्षा काही इम्पॉर्टंट असू शकतं? प्लीज, आम्ही पण महत्वाची कामं सोडून इथे आलोय ना. नाही, आमच्या वेळेची किंमत तिला नाहीये हे आम्हाला दिसतच आहे. पण आज गुरुजी इथे येणार होते हे तर माहित होतं ना. त्यांच्या वेळेला काही मान देणार की नाही? श्रावू फोन काय बघत बसलीस? बस ना पटकन. ताई, अक्षयचा मेसेज आलाय. काय म्हणतोय? त्याची आई खूप चिडली आहे ताई. आपल्याला लवकरात लवकर पोहोचावं लागेल. तर पोहोचू ना. अक्षय, यु नो व्हॉट, आम्हाला असं वाटतंय ही मुलगी आमची सूट होण्याच्या लायकीची नाहीये. नाही मामा प्लीज प्लीज, तुम्ही असं टोकाचं बोलू नका. प्लीज एक चान्स, मी फोन करतो तिला. अक्षय, 5 मिनिट्स, फायनल 5 मिनिट्स. या 5 मिनिटानंतर आम्ही थांबणार नाही. आमचा निर्णय झालेला असेल अँड दॅट वुड बी फायनल. मामा तुम्ही पॅनिक नका हो, ती येईल इतक्यात. गुरुजी सॉरी, 5 मिनिटं थांबूया. काय यार, तुझी गाडी चालूच होत नाहीये. राहू, मी किक मारून बघते एकदा. कधी चालू होईल? मला आधीच खूप उशीर झालाय ताई. बघ ना वेळ. हो श्रावू, मला कळतंय पण मी काय करू आता? गाडी श्रावू. अगं यार ताई, तिथे अक्षयची आई माझी वाट बघत असेल आणि एव्हाना निघून गेल्या असतील तर? तू किती वेळा सांगितलंय माझ्या गाडीला काय बोलायचं ते? आपण ऑटोने जाऊ. व्हॉट अ कोइन्सिडन्स. नाही, आजही तुमची टू व्हीलर बंद पडली आहे. आज तरी हेल्प करू द्या. थँक्यू सो मच. पण आम्ही आय ड्रॉप यू. आय इन्सिस्ट. प्लीज 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 कम. या. प्लीज ना, प्लीज जाऊया ना. ऑटोने जाऊ त्याच्यावर. चालते ना, ठीक आहे, आपण जाऊया ना. नाही श्राव, ती मुलगी ना माझं काही ऐकतच नाही. बी कम्फर्टेबल. थँक्यू. या. प्लीज. या. ते तुमच्यात पद्धत आहे का अशी? म्हणजे हे असं सगळं तुमच्यात पद्धत आहे का समोर न बघता गाडी चालवायची? आपण
प्लीज निघूया का? मी तुम्हाला सांगते कुठे जायचंय. येस येस शुअर. इनफ इज इनफ अक्षय. 5 मिनिटं दिली होती आम्ही, बस. आता आम्हाला निघायला हवं. गुरुजी निघूया. गुरुजी प्लीज. मामा प्लीज काम डाऊन. ती खरंच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असेल, ती असं मुद्दाम करणार नाही. अक्षय, आमच्या वेळेची काही किंमत आहे की नाही? पाय ताई, खूप उशीर झालाय. आमचा निर्णय झालाय. आम्हाला नाही वाटत ती मुलगी आमची सूर होण्याच्या योग्य आहे. आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नव्हती आम्हाला वाट पाहायला लावायची. आता तू त्या मुलीला सांग आमच्या नजरेसमोर पण यायचं नाही. जर ती आमचं श्रावणी, श्राव अगं किती वेळ कुठे होतीस? सो सॉरी. सॉरी मॅम, ते ऍक्च्युली अचानक घरी पाहुणे आले म्हणून. पण तुला काय थांबायची गरज होती? म्हणजे मी निघाले होते, पण तेवढ्यात आईने विचारलं कुठे चालली, तर काय सांगणार म्हणून मग माझा नाईलाज झाला. गुरुजी बसा. तुझा अक्षयवर खूप जीव आहे आणि त्याचा तुझ्यावर, म्हणून वाट पाहिली आम्ही. सॉरी. पत्रिका आणायला सांगितली होती ना मी. आणलीस? गुरुजी, what will you have? Tea, coffee? मामा आय नो. Of course, he knows. ते ऍक्च्युली घरी ठेवलंय, कोणी बघायला नको म्हणून. Smart, very smart. घाबरू नकोस, आम्ही मघाशी चिडलो. आता I'm good. मॅडम, यांची आणि अक्षय साहेबांची पत्रिका उत्तम जुळली आहे. अहो, लाखात एक अशी एखादी पत्रिका असते. 36चे 36 गुण जुळतायत. राजयोग आहे या मुलीच्या भविष्यात. अनबिलिव्हेबल. म्हणजे काही स्ट्रेसच नाही. गुरुजी, मग आपण लग्नाचा मुहूर्त काढूया का? बर बर, ठीक आहे. कधी एकदा या मुलीला आम्ही घरी सून म्हणून आणतो असं झालंय. राईट अक्षय? Oh, my boy is blushing. काय झालं गुरुजी? ऑल ओके? थँक्यू फॉर द लिफ्ट. एक मिनिट. नाही, एवढी लिफ्ट दिली तुम्हाला, थँक्स वगैरे ठीक आहे, बट थँक्यू. ॲटिट्यूड ॲटलिस्ट नाव तरी सांगून जा तुमचं. कळेलच लवकरच. एवढी घाई कसली आहे? तसं तुमचं नाव शोधून काढणं अवघड नाही आहे माझ्यासाठी. ऑल द बेस्ट. ब्युटिफुल. येतो मी. शुभम बहुत.
श्राऊ का रडतेय? काय झालं असेल? रडू नकोस, सगळे बघताय. पण कॅफेमध्ये आम्हाला पण निघायला हवं. मीटिंग. स्टॉप क्राईंग, आय सेड. काही लागलं ना, कॉल अस. मम्मा पण श्रावणी असं काय? शी नीड्स अ स्पेस. विचार करायचा आहे तिला, निर्णय घ्यायचा आहे. हो की नाही? त्यात तू काय करणार? मीटिंग आहे ना आपली. येस मम्मा. चल, स्टॉप क्राईंग आणि काळजी घे. आम्ही आहोत ना.